आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। $70 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश, बनावट पोलीस आंतरराज्य टोळी जेरबंद, महिलेसह 4 अटकेत। नाशिकच्या पंचवटी परिसरात सरकारी वाहनाचा आभास निर्माण करून पोलीस असल्याचे सांगत बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 70 लाखांची रोकड लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवघ्या काही दिवसात पर्दाफाश केला आहे। या कारवाईत एका महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 55,10,000 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, रिव्हॉल्वर सदृश शस्त्र, MP5 रायफल सदृश शस्त्र, विविध शासकीय विभागांची बनावट ओळखपत्रे, रेल्वे पास आणि बनावट रबरी शिक्के असा एकूण 82,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 8 जुलै रोजी आरोपींनी पंचवटीतील दिंडोरी रोड परिसरात फिर्यादीला पोलीस असल्याचे भासवून बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमध्ये बसवले। त्यानंतर त्याच्याकडील 70 लाखांची रोकड आणि मोबाईल हिसकावून त्याला मुंबई-पुणे महामार्गावर सोडून पळ काढला होता। या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेने 7 विशेष पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, सायबर तपास, गोपनीय माहिती आणि मानवी कौशल्याच्या आधारे आरोपींचा माग काढला। नाशिक, मुंबई, वसई विरार, अंधेरी, जोगेश्वरी आणि डोंबिवली परिसरात शोध मोहीम राबवत अखेर 4 अटक करण्यात आली। ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मुख्यालय चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वात युनिट क्रमांक 1 मधील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। नाशिक शहरात दिनांक 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व 1 महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोव्हा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता। एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता। तर त्याच वेळेस फिर्यादीस ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती। तर फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026, BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351, 2(3), 3(5) आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता की बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले। त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1 चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल अनालिसिस, आपला ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे अनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला। त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती। तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे। याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगड, उत्तर प्रदेश, सुजित कुमार राजकिशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड, निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर नागे बंदर, वसई आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे। अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे। आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम
त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोव्हा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र. जे MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे, त्याचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं. तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण मध्ये PSI श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ व मुक्तार शेख वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे अतिशय स्किलफुली हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. त्यात हे वेषांतर करून ताब्यात घेणारे PSI श्री पोटे, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आणि चालक पोलीस हवालदार सुखराम पवार आणि मुश्रीफ शेख यांनी हे वेषांतर करून आरोपींचा शोध घेण्यास मदत केलेली आहे. मुद्देमाल रिकव्हरी जे आपल्याला जवळपास 82 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर झाला. यामध्ये PSI रमेश शेख, पोलीस हवालदार विशाल देवरे, नाजिम खान पठाण आणि महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे. सायबर जे महत्वाचं तपास पथक होतं, यामध्ये API श्री विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण. गोपनीय माहिती इंटेलिजन्स जे पथक होतं, योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी आणि लीला सुकटे. रेकी करणारं पथक होतं प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मसदे, समाधान पवार आणि QRTचे जे PSI चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांची उल्लेखनीय कामगिरीमुळे आणि कार्यवाहीमुळे, एकंदरीत संपूर्ण कोऑर्डिनेशनमुळे हा अतिशय महत्वाचा, संवेदनशील आणि गंभीर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. सर,